आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 34. ऑफिसमध्ये आल्यावर पार्थने आज आठवणीने क्लायंट सोबत कार्तिकीची ओळख करून दिली. ठरवल्याप्रमाणे त्या रात्रीही लवकरच घरी जायला निघाले आणि कार्तिकी सोबत आई आणि पूजालाही घेऊन तो छान हॉटेलमध्ये गेला होता. मस्त एन्जॉय केला चौघांनी. बाबा गेल्यानंतर पहिल्यांदा असं बाहेर गेले होते ते, त्यामुळे आई ही पहिल्यांदा असं एकत्र डिनर वगैरे एन्जॉय करत होती. चौघही खूप खुश होते. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींतून तो तिची काळजी जाणीवपूर्वक घेत होता, जेणेकरून तिला एकटं वाटू नये. अर्थात तिलाही त्याचं हे प्रेम त्याच्या कृतीतून वेळोवेळी जाणवत असायचं. आणि आता मात्र तिची कसलीच तक्रार अशी नव्हती, कारण तक्रारीसाठी तो तिला जागाच देत नसायचा. दुसऱ्या दिवसापासून जमेल असं रात्री दोघंही पूजासोबत डान्सची प्रॅक्टिस करू लागले. दिवसामागून दिवस जात होते आणि हळूहळू पूजा आणि सुशांतच्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. मग खरेदीलाही संडेचा दिवस पाहून चौघं सोबत जात असायचे. ज्वेलरी खरेदी मागच्याच संडेला झाली होती. आता कपड्यांची खरेदी करायला बाहेर पडले होते. लग्नही आता 15 दिवसावर आलेलं, त्यामुळे घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. आणि त्यात मिळणारे छोटे छोटे क्षण ही पार्थ आणि कार्तिकीला आणखीन जवळ आणत होते. आता ही कपड्यांच्या दुकानात कपड्यांची खरेदी चालू होती. कार्तिकी, आई आणि पूजा तिघीही साड्या पाहत बसलेल्या, पण तिघींच्या या कपडे खरेदीमध्ये त्याला मात्र प्रचंड बोर होत होतं. कधी संपणार यांची खरेदी, अशीच त्याच्या मनाची अवस्था झाली होती. कारण आता जवळजवळ 1-1.5 तास उलटून गेलेला, पण लग्नासाठीची मेन साडी पूजाला काही आवडत नव्हती. त्यामुळे आई आणि कार्तिकीही अजून कपडे घ्यायच्या राहिलेल्या. 1-1.5 तासात फक्त तिची श्रीमंत पूजन आणि हळदीची साडी घेऊन झाली होती. कार्तिकीचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याला अस्वस्थ पाहून तिला खुणावलं. काय झालं? तिनं भुवया उंचावून खुणावलं. बोर झालंय यार, आवरा ना. तो तिथूनच तिला समजेल असं पुटपुटला. त्यावर ती त्याचं लक्ष पूजाकडे वेधत हसली. तो चांगलाच वैतागलेला. त्याने वैतागून मान मागे टाकली. काही वेळ वाट पाहून मग मात्र तो पूजाला म्हणाला, पूजा, आवडणार आहे का तुला लग्नाची साडी आजच्या दिवसात? पार्थ न राहून म्हणाला, तू तिथं शांत बस ना, तुला काही काम करायचंय का बसण्याशिवाय? पूजा टोमणा मारत म्हणाली, एक वेळ काम परवडलं असतं, पण हे असं बसणं नको. एक काम करा, तुम्ही बसा, मी आलो जरा बाहेर फिरून. म्हणत तो उठला. ए दादा, तू नको जाऊस ना कुठे, इथे पैसे कोण देणार? ती त्याची मस्करी करत म्हणाली. आहे ना मग कार्तिकी, मी आलो, मला बोर होतंय, म्हणत तो सरळ खाली निघून आला. काही वेळ झाल्यावर तो वर आला. आता तरी झालं असेल असा विचार करून. ए, झालं का नाही तुमचं? का आज इथेच मुक्काम करायचंय? झालं बाबा, झालं, पूजा म्हणाली. तेव्हा त्याने सुटकेचा निश्वास सोडला. कार्तिकी मात्र त्याच्याकडे पाहत होती, तर त्याने तिला त्या दोघींच्याही नकळत ओठांचा चंबू करत फ्लाइंग किस दिला. त्या दोघींसमोर त्याचं असं काही करणं, तिनं मात्र डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं, पण तो मात्र अगदी मिश्किल हसत होता. मग मात्र तिने नजर वळवली. असेच छोटे मोठे क्षण दोघं मनापासून जगत होते. आणि त्यामुळे आता ती अश्विनला तर विसरली होती, पण तिच्या मॉम डॅडचीही तिला क्वचितच आठवण व्हायची. पार्थचा आज बड्डे होता. रात्रीचे 12 वाजलेले. तो गाढ झोपेत होता. कार्तिकी हळूच उठली, त्याच्या केसातून हात फिरवला आणि कानाजवळ जात म्हणाली, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे पार्थ. आणि त्याच्या कपाळावर हळूवार ओठ टेकवले. तसा तो जागा झाला. थँक्स डिअर, म्हणत तिला आणखी जवळ ओढत तिला पुन्हा एकदा किस करून झोपी गेला. आज सकाळीही त्याला लवकर जाग आलेली,
पण कार्तिकी मात्र झोपून होती. तिने खरं तर त्याच्या बर्थडे प्लॅनिंगसाठी सुट्टी घेतलेली, पण त्याला मात्र कल्पना नव्हती. तो त्याचा प्लॅन करत होता की आज ऑफिसमधून डायरेक्ट दोघंच बाहेर डिनरला आणि मूवीलाही जायचं. त्याचं आवरूनही झालेलं, पण ती अजूनही उठलेली नाही पाहून तो तिच्या जवळ आला. ए कार्तिकी, उठ ना, ऑफिसला नाही जायचंय का आज? अरे आज जरा बरं नाही वाटत आहे मला. का ग, काय झालं? काय होतंय तुला कार्तिकी? तो तिच्या जवळ येत कपाळाला हात लावत अगदी काळजीने एकावर एक प्रश्न विचारू लागला. अरे काही नाही रे, जरा वीकनेस वाटतोय बस. मी नाही येत आज ऑफिसला. अगं पण कशाने? बरं ठीक आहे, तू नको येऊ आज ऑफिसला, काळजी घे. तिच्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला. हो मी सांगेन थोड्या वेळाने सरांना मेसेज करून, आज नाही जमत आहे म्हणून. यार म्हणजे तू नाही येणार आहेस का ऑफिसमध्ये? मग मी एकटा ऑफिसमध्ये जाऊन काय करू? एक काम करतो, मी सुद्धा आज सुट्टीच घेतो. म्हणत तो मोबाईल पाहायला उठला तसं तिने त्याला पकडलं. नको नको, तू कशाला माझ्यामुळे घरी थांबतोय? तुझी काहीतरी महत्त्वाची मीटिंग वगैरे असेल तर कशाला उगाच? तू जा ना ऑफिसला, ती म्हणाली. अगं ठीक आहे, एखादा दिवस चालतं, हवं तर मी घरून काम करतो. अरे नको ना, एवढीही काही गरज नाही आहे. आई आहेत घरी माझ्यासोबत. शिवाय तुला पूजाच्या लग्नासाठीही तर सुट्टी घ्यावी लागणार आहे. पुन्हा गोव्याला जायचं म्हणतोयस, मग कशाला सुट्टी वाया घालवतोस? काय यार, मी आज खूप काही प्लॅन केलेला आपल्यासाठी. डिनर, मूवी, फक्त तू आणि मी. पण सगळं तुझ्यामुळे फिसकटतंय. बरं एक काम कर आता. मी ऑफिसला जातो, पण आज जरा लवकर निघेन. तू आराम कर दिवसभर हवं तर, पण संध्याकाळी तयार राहशील, ओके? अरे पण मग पूजा आणि आईचं काय? अगं एक दिवस करतील ना ते ॲडजस्ट. लास्ट टाइम पण तू असंच केलेलंस. डिनरला जाऊ म्हणालो तर आई आणि पूजाला सोबत घेतलं, आणि आता मी स्वतःहून ठरवतोय, त्यांना कशाला मध्ये आणतेस? तो वैतागून म्हणाला. अरे पण पार्थ, त्यांना असं सोडून जायचं कसं दिसेल ते? अगं तू त्यांचा एवढा का विचार करते आहेस? ते एक दिवस करतील ॲडजस्ट. त्यांनाही माहिती आहे आपलं लाईफ आहे. आपण काही नेहमी जातो का? तू सांग बरं. पण पार्थ, अरे ठीक आहे, तुला हवं ते कर, मी काही बोलतच नाही आता. म्हणत तो चिडून सरळ खाली निघून गेला. पार्थ, अरे ऐकून तर घे. तिनं आवाज दिला होता पण तो काही थांबलाच नव्हता. अरे यार, हा असा इतका का चिडला? बरं त्याचा असा बर्थडे असं रागावणं बरं आहे का? त्याने खुश राहायला हवा आज. त्याचं रागावणंही साहजिक होतं म्हणा, पण मीही तर त्याच्याचसाठी प्लॅन करत होते. आई आणि पूजासोबत बर्थडे सेलिब्रेट करता येईल. पूजाही लग्न करून आता सासरी जाईल. सो एकत्र जेवढे सेलिब्रेशन्स तेवढ्या तिच्या मनात आठवणी कायम राहतील. ती असा विचार करत होती. कार्तिकी अखेर आवरून खाली येईपर्यंत तो रागाने ऑफिसमध्येही निघून गेला होता. पूजा, पार्थ गेला का ग ऑफिसला? कार्तिकीने खाली येताच विचारलं. हो अगं, त्याला आजारी आहेस बोललीस ना, पण चिडचिड करत होता बघ खूप. अगं सोड ना, मी जाते किचनमध्ये आईंना हेल्प करायला. म्हणून ती अस्वस्थपणे किचनमध्ये निघाली तसा पूजाने तिचा हात पकडला. ए बहिणी, ऐक ना, मला माहिती आहे तो का चिडलाय. साहजिक आहे ना, तसंही तुम्ही बाहेर फारसे फिरायला जात नाही. सॉरी, म्हणजे मी ऐकलं तुम्हा दोघांचं बोलणं मघाशी. ए पूजा, प्लीज ना, तू नको लक्ष देऊ पार्थकडे. आपण प्लॅन केलेलं ना आधीच. तू राग नको मानू त्याचा. अगं तो माझाही भाऊ आहे म्हटलं, आणि मला राग नाही आला. इव्हन तुम्ही दोघंही खूप समजून घेता, स्पेशली तू. आमच्यासाठी नेहमीच इतका विचार करतेस. माझं ऐक, आपण एक काम करू, त्याला ना दुपारी घरी यायला मजबूर करू. मग आहे ना, दुपारनंतरचं जेवण, मस्त केक कटिंग करून घेऊ. मग संध्याकाळी त्याच्या प्लॅनने जा, त्यालाही बरं वाटेल.
हो असं चालेल, माझ्या लक्षातच नाही आलं. पण मग तो घरी तर येईल ना दुपारी? तिच्या डोळ्यात का कुणास ठाऊक पाणी आलेलं. त्याला यावं लागेल, मी बघते ते. अरे तू डोळे पुस बरं. थँक्स पूजा, ती तिला बिलगली. इट्स ओके. हेच तर असतं समजून घेणं, जे तुमच्या दोघांकडून शिकते मी सुद्धा. थँक्स तुला त्यासाठी, पूजा तिला म्हणाली. चल मी आईंना हेल्प करते, मग करू दुपारचं प्लॅनिंग, ओके? कार्तिकी नॉर्मल होत म्हणाली. पूजाने तिला हसत थम्स केला आणि कार्तिकी किचनमध्ये आली. दुपारचे 12 वाजत आले होते. पार्थला पूजाचा फोन येऊ लागला. आता असा अचानक पूजाचा फोन येतोय पाहून त्यानेही तो उचलला. दादा दादा, वहिनीची तब्येत अचानक खूप बिघडली आहे. काय काय झाले तिला? काय होते पूजा, मला नीट सांगशील का? अरे तिच्या बहुतेक पोटात दुखतंय, उलट्याही होतेत सकाळपासून. काय सांगतेस? ओके ओके, मी निघतो. पण म्हणजे तू आज घरी कशी आहेस? कॉलेजमध्ये नाही गेलीस? अरे नाही गेले, निघालेच होते, पण सकाळी वहिनी खाली आली आणि त्यानंतरच तर तिला चक्कर आली. मग आई म्हणाली आज राहू दे जायचं. पण आता जास्त त्रास होऊ लागलाय तिला. तू निघतोयस का आता, का बोलतच बसणार आहेस? हो 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 निघतो, चल बाय, म्हणत त्याने फोन ठेवला. तशी पूजा हसत कार्तिकीजवळ आली. वहिनी बघ, झालं आपलं काम, एवढं सोपं होतं. अगं पण खोटं काय सांगितलंस पूजा? उलट्या काय, चक्कर काय? नाहीतर टेन्शनमध्ये बाईकवरून वेगात यायचा तो, कार्तिकी म्हणाली. नाही ग, येईल तो व्यवस्थित, पण टेन्शनमध्ये आला असणार. बोलण्यावरून तर वाटत होतं असंच, ती हसत म्हणाली. अगं पण चक्कर वगैरे कशाला बोललीस तू त्याला? तुला यायला हवा होता ना तो, मग आल्याशी मतलब, पूजा शांतपणे म्हणाली. इकडे पार्थ मात्र तिला अचानक काय झालं या विचाराने चांगलाच टेन्शनमध्ये आलेला. पटकन शॉर्ट लिव्ह टाकून घरी जायला निघाला. घरी जाईपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. त्यात सकाळी तिच्याशी भांडून आणि न बोलताच ऑफिसला आलेला ते आठवून त्याला उगाचच गिल्टी वाटत होता. पार्थने घरी आल्यावरच बाईक थांबवली. पटकन बाईक लावून तो डोअर जवळ आला आणि कंटिन्यू डोर बेल वाजू लागला. डोर उघडायला वेळ लागत होता आणि तो 2-3 सेकंदाचा वेळही त्याच्यासाठी खूप मोठा वाटत होता. एवढा वेळ का लागतोय यांना दार उघडायला? पूजा, आई, दार उघडताय का? एकदा नॉक करून एकदा बेल वाजवत तो आवाजही देत होता आणि एका क्षणाला डोर उघडलं गेलं. पण समोर कोणीच दिसत नव्हतं. तो पटकन आत आला. एवढा विचार करायला वेळ कोणाला होता? उन्हातून आतमध्ये आल्यामुळे क्षणभर आतमध्ये धुसर दिसत होतं. आई, पूजा, कुठं गेले या? त्याने एकवार त्या दोघींना आवाज दिला, या दवाखान्यात गेल्या की काय? स्वतःशीच बोलत त्याने पायातले शूज काढले आणि आता थोडी नजर सरसावली होती आणि समोर केलेल्या फुग्यांचं डेकोरेशन त्याला दिसलं. एवढ्यात बाजूला उभ्या दोघींनी त्याच्या दोन्ही बाजूला बर्थडे ब्लास्टर ब्लास्ट केले आणि तो अचानक आवाज झाल्याने दचकला. त्याच्या लक्षात आलं हे सगळं त्या दोघींचं प्लॅनिंग असणार. एवढ्यात आईनेही लाईट लावली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पार्थ, हॅपी बर्थडे टू यू. तिघीही विश करत होत्या. पूजा येऊन त्याला बिलगली. हॅपी बर्थडे दादा. अरे यार, थँक्स पूजा. मग काय होतं ते? किती घाबरलेलो मी, तो तिला फटका मारत म्हणाला आणि ती फक्त हसत होती. हॅपी बर्थडे पार्थ, खूप खूप मोठा हो बाळा, माझंही आयुष्य तुला लागू दे, आई जवळ येत म्हणाली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. थँक्यू आई, तो आईलाही बिलगत म्हणाला. आईच्याच पाठीमागे उभ्या कार्तिकीकडे त्याचं लक्ष गेलं. ती त्याच्याकडे पाहून स्मित करत होती. तो आईपासून बाजूला झाला आणि मग कार्तिकी म्हणाली, हॅपी बर्थडे वन्स अगेन पार्थ. थँक्स.
तो तिला म्हणाला आणि त्याला अचानक आठवलं की पूजाने बरंच काही सांगितलेलं त्याने घरी यावं म्हणून. कार्तिकी, हे असं खोटं बोलायचं? पार्थ तिच्यावर चिडला. तसं कार्तिकीने तोंड बारीक करत गिल्टी चेहरा केला आणि सॉरी पुटपुटली. आणि नकळतच तिची नजर पूजाकडे गेली. तसं त्याच्या लक्षात आलं, हा पूजा, हे तुझंच काम असणार. पूजा, हे असं सांगतात? इथे घरी येईपर्यंत माझी काय हालत खराब झालेली माहितीये. पण म्हणून तर आलास आणि आम्हाला आमचं प्लॅनिंग फेल नव्हतं करायचं. मागच्या आठवड्यापासून प्लॅनिंग करतोय आम्ही दोघी आणि बहिणीचं नाव घेतलं की तू येणार हे मला माहिती होतं. पूजा हसत म्हणाली. तेव्हा मात्र त्याने कार्तिकीकडे पाहिलं. मग त्याच्या लक्षात आलं की ही आज ऑफिसला का आली नव्हती आणि आपण सकाळी उगाच एवढी चिडचिड करून ऑफिसमध्ये गेलो. पार्थ, आता केक कट करायचा का? भूक लागली आहे बाबा मला, आई म्हणाली. हो, ए दादा, चल पटकन इथं बस बरं, आम्ही तुझं औक्षण करतो, पूजा म्हणाली. पार्थ सोफ्यावर बसला आणि तिघींनी आळीपाळीने त्याचं औक्षण केलं आणि मग केक कट करायला घेतला. एक वार तिघींकडे पाहताना या तिघीही आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत असं वाटून त्याला खूप भरून आलेलं. करतोयस ना केक कट, पूजा म्हणाली. तसं त्याने स्मित करत केक कट केला. आईने आणि पूजाने पहिला त्याला केक पीस भरवला आणि नंतर कार्तिकीही त्याच्याजवळ केक भरवायला आली. सकाळी तिच्यावर खूप चिडलो हे आठवून त्यालाच वाईट वाटत होतं. तो तिलाच एकटक पाहत होता. तिनं त्याला केक पीस भरवायला हात पुढे केला. त्याने तिचा हात पकडला आणि अर्थात स्वतःहून प्रेमाने तिच्या हातचा केक तोंडात घेतला. पण सोबतच तिचं बोटही त्याच्या दाताखाली आलेलं. त्याने बहुतेक जाणून बुजून केलं होतं. तिलाही कळलं. आतमध्ये हलचल झाली आणि तिनं मात्र नजर चुकवली आणि बाजूचं आवरू लागली. मग त्यानेही तिघींना रिटर्न केक भरवला. कार्तिकीला केक भरवून होताच. आई, मी आलोच फ्रेश होऊन, म्हणत तो वर गेला. हो, लवकर ये रे, आम्ही वाढायला घेतोय लगेच, पूजा म्हणाली. आणि तिघीही जेवण वाढायला किचनमध्ये आल्या. जेवणासाठीही त्याच्या सगळे आवडीचे पदार्थ बनवलेले. तो खाली आला तर सगळं टेबलवर वाढलेलंही होतं. आता त्याच्या सतत लक्षात येत होतं की कार्तिकीवर सकाळी आपण उगाच चिडलो. हे सगळं काय आहे? एवढं सगळं कशाला करत बसायचं? पार्थ टेबलवर येऊन बसत म्हणाला. आमचा नाही, वहिनीचाच प्लॅन आहे हा. मी गुलाबजाम बनवलेत, आईने तुझी आवडती खीर आणि वहिनीने पनीरची भाजी. आणि आता तुला यातलं कुठलं छान झाले ते सांगायचंय बरं का? ए, तू असले अवघड प्रश्न विचारू नकोस हा पूजा. तुम्ही तिघींनी इतक्या प्रेमाने बनवले म्हणजे तिने पण छानच झालं असणार, आय एम शुअर, तो खाली पाहत म्हणाला. ए, पाहिलंस का आई, बघ कसा स्मार्टपणा करतोय. कोणा एकाचं नाव घ्यायला हवं की नको? नाही नाही, ते काही नाही, कोणा एकाचं तरी नाव घे. का का वहिनीला वाईट वाटेल? चल, आईचं नाव घे, आम्हाला नाही वाईट वाटणार. हो ना ग वहिनी? हो, कार्तिकी म्हणाली. त्याने आईने खीर केलेली म्हणताना तिच्या खिरीचाच पहिला सीप घेतला. वाव, माझ्या आईने केली ना खीर, मग सगळ्यात बेस्ट हीच आहे. आता खुश पूजा? तू ना पूजा खरंच मार खाल्ला असतास माझा आत्ता, पण यावेळी सोडतोय. किती घाबरवलं होतंस मला. कार्तिकीला असं झालंय तसं झालंय म्हणून. पूजा, असं पुन्हा नाही चालणार हा. हो बाबा, तसंही हे शेवटचंच असेल दादा. आता मी थोडीच असणार आहे इथं. लग्न होऊन सासरी गेल्यावर पुन्हा थोडी ना सारखी येणार आहे. ती असं काही बोलली आणि एकदम शांतता पसरली. ते तिचं वाक्य खरंच त्रासदायक होतं, तिच्यासाठीही आणि ऐकणाऱ्या पार्थसाठीही. आणि पूजाही बोलून एक क्षणाला एकदम शांत झाली. ए पूजा, काय ग, नको ना आता तो विषय. अरे यार, ती एकदम भावूक झालेली पाहून तो उठला आणि पूजाजवळ जात पार्थने तिला जवळ घेतला. पूजा, काय वेडेपण आहे हा? अजून वेळ आहे त्याला. 5-6 दिवसांवर आले लग्न दादा.
झालं माझं इथले दिवस संपले. हे 6 दिवसही असे जातील आणि मग हे घर माझ्यासाठी अजिबात परक होणार नाहीये. पूजा हे काय बोलते सगळं? कार्तिकी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. हो ना, आणि आज इतका छान दिवस आहे, कशाला तो विषय काढते आहेस? आई म्हणाली. आणि काय ग, तसंही तुझ्याच पसंतीने होतंय ना लग्न. थोडीच सुशांत तुला सासूरवास करणारे. चांगले आहेत अगं तुझ्या घरचे, पार्थ म्हणाला. सगळं खरंय, पण मला इथून जायचं या विचारानेच खूप. ती पुढं बोलूच शकली नाही. काही क्षण तिला नॉर्मल होण्यात गेले. पूजा, बस झालं ना, शांत हो बरं. पार्थ तिच्या पाठीवर थोपटत म्हणाला तेव्हा ती बाजूला झाली. पूजा, बस झालं ना यार, शांत हो बरं. पार्थ तिच्या पाठीवर थोपटत तिला शांत करत म्हणाला तेव्हा ती बाजूला झाली. आणि काय अगं, आईला भूक लागलीये. आई, तू कर ग जेवायला सुरुवात, पार्थ म्हणाला. ठीक आहे रे, बसू सोबतच सगळे. कार्तिकी, तू सुद्धा बस ना बाळ, आई म्हणाली आणि सगळे जेवायला बसले. आज दुपारची जेवणं गप्पांसोबत झाली. आज सुट्टी असल्याने कामं आवरल्यानंतर ही चौघही गप्पा करत बसलेले. बराच वेळ झाल्यावर पूजा म्हणाली, मग दादा, कसा वाटला वहिनीचा हा आजचा बर्थडे प्लॅन? इट वॉज फॅब्युलस, तिरकस कार्तिकीकडे पाहत तो म्हणाला. बघ ना, तिनं एवढा छान प्लॅन केलाय, काही पण म्हण. मज्जा आली. काय रे मग, रात्रीचा काय प्लॅन आहे? कोणता मूवी पाहायला जाणार आहे तुम्ही दोघं? काय? पण तुला कोणी सांगितलं? तो कार्तिकीकडे पुन्हा तिरकस पाहत म्हणाला. मला सांगितलं वहिनीने की तुम्ही दोघं डिनर आणि मूवीला सुद्धा जाणार आहे ना? बघू, म्हणजे असंच काही नाहीये, तो कार्तिकीकडे पाहत म्हणाला. अरे बघू काय, जा ना तुम्ही रात्री दोघंही, मस्त एन्जॉय करा. तसंही तुम्ही जात नाही कधी बाहेर, हो ना ग आई? हो, जा ना. आणि पार्थ, आता पूजा जाईल लग्न करून, मग मात्र मी आता एकटीच पडेन, तर थोडा माझ्या नातवाचाही विचार करा आता. आई असं काही बोलली आणि दोघांनी नकळत एकमेकांकडे पाहिलं. कार्तिकीने मात्र गडबडून नजर चुकवली. मी आलेच म्हणत ती लाजून सरळ किचनमध्ये गेली. आई पुन्हा पार्थला म्हणाली, पार्थ, काय रे, कराल नाही विचार? हां बघू. अरे बापरे, खूप वेळ झाला नाही, 5 वाजले, मी जातो जरा वर, म्हणून तो उठला आणि वर निघून गेला. हे पाहिलंस का पूजा, दोघंही गायब झाले. बाळाचा विषय काढला तर आता ग. अगं हो, लाजले असतील दोघंही, थोडा वेळ दे त्यांना. डोंट वरी, ती हसली. आई म्हणाली आणि आत कार्तिकीला आवाज देत म्हणाली, कार्तिकी, चहा ठेव ग, घड्याळात 5 वाजत आलेत आता. हो आई, ठेवलंय मी चहा, आतून तिनं आवाज दिला. तिनं ऑलरेडी चहा ठेवला होता. काही वेळाने कार्तिकी पार्थचा चहा घेऊन वर आली. पाहते तर तो मोबाईलवर काही करत बसलेला. पार्थ, चहा आणलाय अरे तुझा? हो, ठेव ना तिथे, तो म्हणाला. तिनं चहा तिथे साईडला ठेवला. तोपर्यंत मोबाईल साईडला ठेवून तो उठून तिच्या जवळ आला होता. तिच्या जवळ तिला अचानकपणे बाजूला घेतलं आणि तिला एकटक पाहू लागला. अरे काय, असं का पाहतोयस? कार्तिकी, आय एम सॉरी सकाळसाठी, मी उगाच चिडलो यार तुझ्यावर, म्हणून त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. इट्स ओके पार्थ, ठीक आहे ना, तू घे चहा, मी खाली जाते, माझं खालीच ठेवलंय. म्हणून ती त्याच्या मिठीतून बाहेर येऊ पाहणार तर तो तिला सोडतच नव्हता. अरे सोड ना पार्थ, ती तिच्या मादक आवाजात म्हणाली. मी नाही सोडणार. आय लव्ह यू कार्तिकी, आय लव्ह यू सो मच, तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणाला. हो पार्थ, लव्ह यू टू, ती म्हणाली. तसा तो थोडा बाजूला झाला. तो आता तिच्या डोळ्यात पाहत होता. तू काय विचार केला असशील? तुला राग आला असेल ना माझा सकाळी? बघ ना, माझ्याच घरच्यांचा विचार मी केला नाही.
अगं पण मी खरंच विसरलो होतो. आता पूजाचं लग्न होईल, ती निघून जाईल, या घरात नसेल. यार आम्ही चुकतो, पण तुझ्यासारखी बायको असते म्हणून सांभाळू शकतो. त्यासाठी लव यू. हो कळालं. चहा गार होतोय पार. हो दे ग. बरं ऐक ना, 7ला आवरून ठेव हा, जाऊया मग बाहेर. हो ठीक आहे. ती मान हलवत म्हणाली, पण तो तिच्या जवळ येऊ लागलेला एका वेगळ्याच इच्छेने. पण तिनं त्याला अडवलं. पार्थ चल खाली जाते, नाहीतर आई म्हणतील चहा वर द्यायला गेली अजून आलीच नाहीये. जातोय ना आता रात्री बाहेर. हा कार्तिकी खरंच थँक्स, पण मी थांबत होतो ना घरी, मग का नाही थांबू दिलंस? तसंही घरी बोलावून घेतलंसच ना. हो पण मग सरप्राईज झालं नसतं ना ते. दॅट्स राईट. पण मला खूप आवडलं तुझं सरप्राईज. जस्ट लव्ड इट. तो पुन्हा तिला जवळ घेत म्हणाला. तिला कडल करत होता पण सोडत नव्हता. पार्थ आता तरी सोड, जाऊ दे. कार्तिकी मग काय म्हणतेस? आत्ता आई काय बोलली ते ऐकलंस ना? मग काय सुरुवात करायची? कधीपासून करायची? तो तिला स्वतःकडे आणखीन खेचत म्हणत होता आणि ती मात्र कशीबशी त्याच्यापासून स्वतःला सोडवत खाली जायला धावली. मी खाली जाते. डोरमध्ये जाऊन ती त्याला बोलली. तो तिच्याकडे केविलवाना पाहत होता. एक क्षण त्याला तिथूनच पाहत राहिलेली त्याला स्माईल देऊन खाली निघून गेली. त्याला मात्र आपल्याला काय होतंय हेच समजत नव्हतं. पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडल्याची जाणीव मात्र होत होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. पुढचा भाग हा कथेचा अंतिम भाग असेल. बघूया काय होते पुढच्या अंतिम भागात. ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.